नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर जणांनी सेवेला सुरुवात देखील केली आहे. पण भरपूर जण असे देखील आहेत, की त्यांना वेळ नसतो, सेवा करायला वेळ नाही. तसेच घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा कुटुंब जे आहे ते एकत्र आहे, भरपूर मोठं कुटुंब आहे. अशा वेळेस कामामध्ये वेळ कसा निघून जातो हे समजत नाही आणि त्यांना सेवा देखील होत नाहीत. त्याचबरोबर भरपूर जणांना जॉबच्या ठिकाणी जावं लागतं, म्हणजे जॉब करावं लागतं, मग महिला असो, पुरुष असो. पण त्यांना त्या जॉबमुळे देखील सेवा करणं शक्य होत नाही. तर अशांसाठी एक छोटीशी आज सेवा सांगणार आहे. तर बघा, भरपूर जणांनी 108 स्वामी चरित्र सारामृताची देखील सेवेला सुरुवात केली आहे. तसेच भरपूर जणांनी 11, 21, 51 स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली आहे. पण हे सगळं ज्यांच्याकडे वेळ आहे ते करू शकतात. पण ज्यांच्याकडे वेळ नाही अशांनी काय करावं? तर बघा, तुमच्यासाठी पण एक छानशी अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. ही जी सेवा आहे ती देखील अगदी प्रभावी सेवा आहे आणि ज्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण म्हणजे 7 दिवसाचं या ग्रंथाचं पारायण होत नाही अशांनी ही एकदम 15 मिनिटाची सेवा जर तुम्ही दररोज न चुकता केलो, या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला 21 दिवस जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही आवर्जून ही सेवा करावी. कारण तुमच्या देखील जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट आहे, भयंकर अशा काही ना काही अडचणी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, तर अशा अडचणीवर, अशा संकटावर निवारण होण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर ती सेवा जी आहे ती आहे दत्तबावनी. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की दत्तबावनी स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि हे स्तोत्र पठण केल्याने भरपूर जणांच्या जीवनामधल्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं निवारण झालं आहे. तसेच भरपूर जणांना जॉबच्या ठिकाणी देखील काही ना काही त्रास होत असतो. तर त्या त्रासाचं निवारण होण्यासाठी, त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला दत्तबावनीचं पठण करायचं आहे. तसेच बघा, घरामध्ये जर आर्थिक अडचणी आहे, पैशाची कमतरता आहे, भरपूर सारी काही ना काही चणचण असते घरामध्ये. तसंच सांसारिक अडचणी आहेत, घरामध्ये अस्थिरता घरामध्ये कटकटी होत आहेत किंवा आपलं मन जे आहे ते अस्थिर असतं, सततचा मनामध्ये वाईट विचार येत असतात. तर अशा वेळेस तुम्हाला दत्तबावनीचं पठण करायचं आहे. बघा, तुम्ही 9 ते 29 तारखेपर्यंत हे जर पठण करत राहिलात, या स्तोत्राचं जर पठण केलात, तर तुमच्या जीवनामध्ये खरंच ज्या काही अडचणी आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. तसेच बघा, जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त जर कोणती सेवाच करायची आहे आणि ती सेवा जर तुमच्याकडून होत नाही, तर आवर्जून तुम्ही दत्तबावनीचं पठण करावं. कारण दत्तबावनी इतकी प्रभावी आहे आणि या स्तोत्राचं पठण केल्याने भरपूर जणांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आले आहेत आणि दत्तबावनी हा जो स्तोत्र आहे, तर तो तुम्हाला न चुकता 9 तारखे ते 29 तारखेपर्यंत तुम्हाला न चुकता दररोज आवर्जून तुम्ही 22 वेळेस म्हणावा. आता 52 वेळेस म्हणावा. कारण बघा, 52 वेळेस जर तुम्हाला म्हणणं शक्य नाही, तर तुम्ही 11 वेळेस म्हणलं तरी चालेल. कारण वेळेअभावी ही सेवा मी तुम्हाला सांगत आहे. जर तुम्हाला 52 वेळेस जर म्हणणं शक्यच झालं नाही, तर तुम्ही 11 वेळेस म्हणलं तरी चालेल. अगदी म्हणजे छोटा आहे, जास्त काही मोठं नाही, पण तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. जर तुम्ही ही सेवा 21 दिवसाची जर करत राहिलात, तर तुम्हाला दत्तबावनी स्तोत्र जे आहे, तर ते पाठ होऊन जाईल. इतकं सोपं आहे. कारण काहीही अवघड वगैरे नाही. आणि हे पठण करताना आपलं मन इतकं मग्न होऊन जातं आणि खरंच जीवनामध्ये भरपूर सारे अनुभव येतात. म्हणून मी तुम्हाला सांगते, की आवर्जून तुम्ही या 21 दिवसामध्ये दत्तबावनीचं पठण करावं. आता भरपूर जण असे देखील आहेत, की त्यांना हे देखील पठण करणं शक्य नसतं. पण बघा, दररोज तुम्ही न चुकता मग एक वेळेस तर करावं पठण. कारण बघा, दत्तबावनी ही जी आहे, तर ही 52 ओव्यांची असते आणि 52 ओव्याची असून तुम्हाला हे 52 वेळेसच जर जर तुम्ही दर गुरुवारी म्हणजे की 52 गुरुवारी जर 52 वेळेस जर दत्तबावनीचं पठण केलं, तर खरंच आयुष्याचं सोनं होऊन जाईल. इतकी प्रभावी सेवा आहे. म्हणून तुम्हाला सांगते मी, जर तुम्हाला 52 वेळेस जर होत नसेल, तर तुम्ही 11 वेळेस म्हणावं. जर 11 वेळेस होत नाही, म्हणजे वेळेअभावी जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही, तर आवर्जून तुम्ही एक वेळेस तर पठण करावं. कारण खूप म्हणजे खूप प्रभावी हा स्तोत्र आहे आणि या स्तोत्रानं खरंच तुमच्या जीवनामध्ये जे संकट आहेत, कोणतेच प्रश्न मार्गी लागत नाहीत, सततचे काही ना काही अडचणी जीवनामध्ये येत आहेत, तर या सगळ्या तुमच्या प्रश्नांचंच म्हणजेच की या सगळ्या संकटाचं निवारण करण्यासाठी तुम्हाला दत्तबावनीसारखा श्रेष्ठ जो स्तोत्र आहे, तर तो भेटणार नाही आणि आवर्जून तुम्ही ही दत्तबावनीची सेवा करावी.
कारण ही सेवा केल्याने खरंच खूप म्हणजे खूप अनुभव येतात. आता बघा, ही सेवा करताना आता नियम कोणते आहेत हे तुम्हाला सांगते. कारण सगळ्यांना सेवा करताना अगोदर नियमच जाणून घ्यायचे असतात. कारण भरपूर जण असे देखील आहेत, की सेवा करतात पण नियमाला भिवून सेवा करायचं थांबतात. पण असं करू नका. जर सेवा करायचं जर मनात आलं, तर अजिबात त्या नियमाकडे तुम्ही इग्नोर करा आणि अजिबात त्या नियमाला भिवू नका. कारण सेवा ही आपल्याला एकदम श्रद्धेने आणि भक्तीने आणि एकदम मनातून करायची असते. कारण सगळी सेवा करताना आपण नियम पाहतो आणि सेवा जी आहे ती थांबवतो. तर असं न करता फक्त तुम्हाला मनामध्ये आपल्या महाराजांचं, आपल्या दत्त महाराजांचं नामस्मरण चालू ठेवायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. अजिबात कोणत्या नियमाची काळजी करायची नाही. कसे दिवस निघून जातात हे सेवेमध्ये समजणार देखील नाही. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते मी, सेवा करताना नियमाला भिवू नका. एकदम श्रद्धा आणि भक्ती मनातून ठेवा. सात्विक आहार घ्या. जर तुम्हाला कांदा, लसूण वगैरे खायचं असेल तर सगळं काही खाऊ शकता. फक्त तुम्हाला जर ही सेवा करताना फक्त नियम जो आहे, तो फक्त एकच नियम आहे, तो आहे मांसाहार. मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. म्हणजेच की नॉन-व्हेज खायचं नाही. आता 21 दिवस करा, 51 दिवस करा किंवा 108 दिवस सेवा करा. 108 दिवसाची जरी सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. म्हणजे नॉन-व्हेज वगैरे काही खायचं नाही. कारण बघा, ही जी सेवा आहे ती दत्त महाराजांची सेवा आहे आणि तुम्हाला अगोदर पण मी सांगितले आहे, की दत्त महाराजांच्या सेवेमध्ये मांसाहार जो आहे तो वर्ज्य असतो आणि ती मांसाहार जो आहे तो करून सेवा केली जात नाही. म्हणून तुम्हाला या 21, 51 किंवा 108 दिवसामध्ये मांसाहार करायचं नाही. मग तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा न संकल्प करता सेवा करा. पण मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे. बाकी कोणतेच नियम नाहीत. तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही, परान्न वगैरे वर्ज्य करायचं नाही, कांदा, लसूण वर्ज्य करायचं नाही किंवा तुम्हाला बाहेर जरी जायचं असेल तर तुम्ही पठण करून जाऊ शकता. पण 8-8, 10-10 दिवस गॅप घेऊ नका. जर सेवा संकल्पयुक्त जर करत असाल, तर सेवा करा आणि नंतर बाहेर जा. 1 दिवसात जर परत येणार असाल, तर मग नंतर तुम्ही सेवा येऊन केली तरी चालेल किंवा अगोदर करून गेलं तरी चालेल. पण 8-10 दिवस जर गॅप घेतला, तर ती सेवा खंड पडते. म्हणजेच की त्या सेवेला तुम्हाला नंतर करावं लागतं. डबल म्हणजे पहिल्यापासून सेवेला सुरुवात करावी लागते. अशा पद्धतीने जी सेवा असते ती संकल्पयुक्त सेवा करताना अजिबात कोणत्याही ठिकाणी बाहेर वगैरे जाताना तुम्हाला सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो. कारण बघा, संकल्पयुक्त सेवा जी आहे ती अखंड करायची असते. आता अखंड तर शब्द आपल्याला वापरायचाच नसतो, पण जी संकल्पयुक्त सेवा केली आहे ती सेवा कधीच थांबवायची नसते. पूर्ण झाल्यानंतरच त्या सेवेचं उद्यापन वगैरे करायचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला संकल्पयुक्त जर सेवा करायची असेल, तर तुम्ही गावाला वगैरे जाणार असाल तर 10-15 दिवसाचा गॅप घेऊ नका. एखादे दिवस गेलात तरी चालेल. पण इतकं म्हणजे जो स्पेस आहे तर तो ठेवू नका सेवेमध्ये. त्यानंतर बघा, आता नियम तर सांगितले, की तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आता भरपूर जणांना असा देखील प्रश्न पडतो, की माझ्या घरामध्ये भरपूर मोठं कुटुंब आहे आणि मी कधी पठण करू, कोणत्या वेळेला पठण करू, मला कामं पण भरपूर असतात. तर आता बघा, मी वेळेअभावी म्हणूनच ही सेवा सांगितली आहे. तर तुमच्या घरामध्ये भरपूर काम आहे, भरपूर काही म्हणजे भरपूर काम आहे आणि भरपूर जण आहेत घरामध्ये, स्वयंपाक जास्त बनवावा लागतो. त्याचबरोबर घरामध्ये भांडी वगैरे भरपूर जणांच्या घरामध्ये हाच प्रश्न असतो आणि सगळ्यांच्या अडचणी ज्या असतात त्या सेमच असतात. कोणाच्याही घरामध्ये काहीही अडचण असते ती प्रत्येकाच्या घरामध्ये सेमच असते. तर बघा, जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेत तुम्ही हे पठण करावं. या सेवेला तुम्हाला कोणतंही वेळ किंवा कोणत्याही काळाचं बंधन नाही. जर तुम्हाला 9 ते 29 पर्यंत जर सेवा करायची असेल, तर 9 तारखेला सेवेला बसणार आहात, तर तुम्ही सकाळी लवकर उठून सेवा करावी. आता पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जर उठून केली, लवकर सकाळी उठायचं, स्नान वगैरे करायचं, देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस, 21 वेळेस किंवा तुम्हाला 52 वेळेस जर पठण करणं झालं, तर तुम्ही 52 वेळेस पठण करू शकता. संध्याकाळी केलं तरी चालेल. आता नाहीच शक्य झालं, तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता आणि संध्याकाळी जर म्हणजे खूप उशीर पण करू नका. तरी पण तुम्ही जरा लवकर केलं तरी चालेल. त्यानंतर बघा, आता संध्याकाळचं तुम्हाला सांगितलंच आहे. त्यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही वाचू शकता आणि फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही. बाकी तुम्ही कोणत्याही वेळेत तुमचं काम वगैरे झाल्यानंतर हे पठण करू शकता. आता भरपूर जणांना असा देखील प्रश्न येतो, की ऑफिसमध्ये पठण करावं का? किंवा जिथे जॉबला जात आहे तर त्या ठिकाणी पठण करावं का? तर नाही. अशा ठिकाणी पठण करू नका. ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी करा किंवा तुम्ही तुमच्या रूममध्ये आसन घेऊन व्यवस्थित असं छान बसून फ्रेश वगैरे होऊन तुम्ही पूजनाला किंवा पठणाला देखील सुरुवात केली तरी चालेल. पण ऑफिसच्या वगैरे ठिकाणी तुम्ही हे पठण करू नका या ग्रंथाचं.
सॉरी, या स्तोत्राचं पठण करू नका. अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे आणि सेवा करताना कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत किंवा कोणतेही निगेटिव्ह विचार जे आहेत ते मनाच्या जवळ देखील आणायचे नाहीत. कारण आपलं मन एकत्र भटकत आहे आणि आपण वाचायचं म्हणून वाचत आहोत, तर ही सेवा अजिबात फळ देत नाही. सेवा करताना एकाग्रता इतकीच महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर श्रद्धा आणि भक्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. मनामध्ये अजिबात वाईट विचार आणायचे नाहीत किंवा कोणताही बाकीचा विचार किंवा कोणत्याही ठिकाणच्या कामावरचा वगैरे विचार करत तुम्ही हे पठण करू नका. एकदम फक्त आपलं मन आणि आपली भक्ती हे 2 एकत्र करूनच आपल्याला एकाग्रता म्हणजेच की एकाग्रता करून म्हणजेच की एकदम शांत मनानं आपल्याला हे पठण करायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला हे सगळं सेवा जी आहे तर त्याचं फळ भेटतं आणि मगच आपल्या जीवनामधले जे संकट आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. तर एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर ते देखील तुम्ही विचारू शकता. पण जर तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा गुरुचरित्र पारायण जर करणं शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही दत्तबावणीचं पठण करावं. कारण दत्तबावणी जी आहे ती गुरुचरित्र या ग्रंथाची पूर्ण त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण केल्याचंच फळ तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून तुम्ही आवर्जून दत्तबावणी पण पठण करावी किंवा तुम्हाला जर गुरुचरित्रच करायचं असेल तर गुरुचरित्र पारायण देखील करू शकता. पण वेळेअभावी जर शक्य नसेल तर आवर्जून दत्तबावणीचंच पठण करावं. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच सेवेसोबत आणि अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.